MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, ही परीक्षा कोणी द्यायची, ह्या परीक्षेचा फॉर्म कसा भरता येईल आपल्याला, परीक्षेचं एक्झाम पॅटर्न काय असेल आणि ही परीक्षा दिल्यामुळे आपल्याला काय फायदे होतील आणि काय बक्षिसे मिळतील ते आज आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघूया. तर आता MTS ही परीक्षाच घेतली जाते महाराष्ट्रातील जे कानाकोपऱ्यातील हुशार मुलं आहेत त्यांना शोधण्यासाठी. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेच्या नावातच आहे त्याचा अर्थ. तर आता ही परीक्षा आता कोणाकोणाला देता येते, तर 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. ठीक आहे. आता 8वी 9वी आणि 10वीचे महाराष्ट्रातील बाहेरचे विद्यार्थी असतील तरी पण त्यांना ही परीक्षा देता येते. कोणत्याही पॅटर्नचे असू देते, CBSE असू द्या, ICSE असू द्या किंवा स्टेट बोर्ड असू द्या. 8वी आणि 9वीसाठी हे MTS असते आणि 10वीसाठी याचं नाव होईल NTS. आणि NTSसाठी 50 मार्काची जास्तीच्या गुणांची म्हणजे मार्काची हे परीक्षा असते. 50 मार्काची मुलाखतीचे त्यांना मार्क्स ॲड होतात. ठीक आहे. आता आणि 8वी आणि 9वीसाठी MTS. आणि जरी समजा 8वीमध्ये आपला विद्यार्थी MTSला बसला नसेल तरी पण त्याला 9वी आणि 10वीची जी परीक्षा आहे MTS आणि NTSची ती त्याला बसता येते. ठीक आहे. आता या परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा, तर या परीक्षेचा फॉर्म आपण ऑनलाईन भरू शकतो किंवा आपल्या शाळेतर्फे पण या परीक्षेचा फॉर्म भरू शकतो. 200 रुपये एवढीच नाममात्र शुल्क असतो या परीक्षेचा. आता या परीक्षेचं एक्झाम पॅटर्न कसं असतं, तर ही परीक्षा असते 200 गुणांची. आता 200 गुणामध्ये 200च प्रश्न असतात आणि जे प्रश्न येतात त्याच्यासाठी आपल्याला 4 पर्याय असतात. एका प्रश्नासाठी 4 पर्याय आणि आपल्याला एक निवडायचा असतो. ठीक आहे. आता टोटल 200 मार्क्सची परीक्षा असते. वेळ असतो 3 तास. ओके. किंवा 180 मिनिट वेळ असतो. ठीक आहे. आता परीक्षेसाठी 2 पेपर्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2. आणि मगाशीच मी सांगितलं हे 8वी आणि 9वीसाठी हे पॅटर्न आहे आणि 10वीसाठी ही 200 गुणांची परीक्षा प्लस 50 गुणांची मुलाखत ॲड असते NTSसाठी. आता एक्झाम पॅटर्न, तर पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर्स असतात एक्झामसाठी. आणि एक्झामचे जे पेपर 1 आणि पेपर 2 असतात ते सलग असतात, त्याच्यामध्ये काहीच गॅप नसतो. जसं स्कॉलरशिप एक्झामसाठी आपल्याला कसं तास 1.5 तासमध्ये देतात पेपर 1च्या आणि पेपर 2च्या मध्ये, तसं नाही. सलग आपल्याला पेपर 1 झाला की पेपर 2 सलग असतात आणि एकच बुकलेट असते म्हणजे एकच प्रश्नपत्रिका असते पेपर 1 आणि पेपर 2साठी. 8वी आणि 9वीसाठी. 10वीसाठी पेपर 1ची वेगळी असते आणि पेपर 2ची प्रश्नपत्रिका वेगळी असते. पेपर नंबर 1 जो आहे तो आहे मानसिक क्षमता इंटेलिजन्स टेस्ट. तो आहे 100 मार्क्ससाठी म्हणजेच त्याच्यावर जवळजवळ 100 क्वेश्चन येतील. 1 क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आणि त्याच्यासाठी वेळ आहे 1.5 तास. ओके. म्हणजेच 90 मिनिट्स वेळ आहे पेपर नंबर 1साठी. ठीक आहे. आता पेपर नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत छोटे छोटे, तो पण आहे पेपर नंबर 2 100 मार्क्ससाठी आणि त्याच्यासाठी वेळ आहे 1.5 तास. ओके. दोन्ही पेपरसाठी वेळ समान आहे आणि दोन्ही पेपरमध्ये गॅप पण नसणार आहे, थोडा पण दोन्ही पेपरमध्ये गॅप नसणार आहे. सलग दोन्ही पण पेपर आपल्याला लिहायचे आहेत. ओके. दोन्ही पेपरसाठी 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास असा वेळ आहे आणि दोन्ही पेपर 100 मार्क्ससाठी आहेत. आता पेपर नंबर 2मध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. कोणकोणते 3 सब्जेक्ट, तर फर्स्ट आहे त्याच्यामध्ये सायन्स, सेकंड आहे सोशल सायन्स आणि थर्ड आहे मॅथ्स. तर सायन्स विज्ञान जे आहे ते 40 मार्क्ससाठी असेल. तर 40 मार्क्स म्हणजेच 40 क्वेश्चन येतील त्याच्यावर सायन्सवर. सामाजिक शास्त्र किंवा सोशल सायन्स जे आहे ते पण आहे 40 मार्क्ससाठी म्हणजेच त्याच्यावर 40 क्वेश्चन्स येतील. आणि मॅथ्स जे आहे गणित त्याच्यावर 20 क्वेश्चन्स येतील म्हणजेच ते 20 मार्क्ससाठी. तर टोटल जर केले तर ती होती 100. ओके. तर पेपर नंबर 2 मधलेच आता हे जे सायन्स, सामाजिक शास्त्र आणि गणित तर ह्याच्यामधले पण त्यांनी सब पार्ट्स पाडलेले आहेत. ओके. म्हणजे सायन्समधले स्पेसिफिकली कोणते सब्जेक्ट्सवर किती मार्क्स येणार ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते आता आपण बघूया. आता परत पेपर 2 मधले सायन्स जे आहे तर सायन्समध्ये त्यांनी परत 3 सब्जेक्ट दिलेले आहेत. सायन्समध्ये कोणकोणते 3 सब्जेक्ट दिलेले आहेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. ओके. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर सायन्स आहे तुम्हाला 40 मार्क्ससाठी. तर आता भौतिकशास्त्र येईल तुम्हाला 15 मार्क्ससाठी म्हणजेच 15 क्वेश्चन येतील भौतिकशास्त्र किंवा फिजिक्सवर. रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्रीवर तुम्हाला 15 क्वेश्चन्स येतील किंवा 15
मार्क्ससाठी येईल रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री. जीवशास्त्र, तर जीवशास्त्रावर तुम्हाला 10 क्वेश्चन्स येतील, म्हणजे बायोलॉजी तुम्हाला 10 मार्क्ससाठी येईल. ठीक आहे. तर परत सोशल सायन्स अगेन त्यांनी डिवाइड केलेलं आहे 4 सब्जेक्टमध्ये. तर सोशल सायन्स टोटल आहे 40 मार्क्ससाठी. तर सोशल सायन्समध्ये तुम्हाला इतिहास, हिस्ट्री येईल 10 मार्क्ससाठी, म्हणजेच 10 क्वेश्चन्स येतील हिस्ट्रीवर. ओके. इतिहास, भूगोल किंवा जॉग्रफीवर येतील 10 क्वेश्चन, म्हणजेच 10 मार्क्ससाठी आहे जॉग्रफी किंवा भूगोल. नागरिकशास्त्र, सिविक्स येईल तुम्हाला 10 मार्क्ससाठी. ओके. आणि अर्थशास्त्र येईल तुम्हाला 10 मार्क्ससाठी, इकॉनॉमी. तर असे टोटल जर केलं तर 40 मार्क्ससाठी होईल. आता थर्ड जे आहे ते मॅथ्स. तर मॅथ्स आहे 20 मार्क्ससाठी. तर मॅथ्सचं असं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन दिलं नाही, पण मॅथ्सचे कोणकोणते सब्जेक्ट्स येतील, तर मॅथ्सवर अंकगणित, बीजगणित, अल्जेब्रा आणि भूमिती, जॉमेट्री याच्यावर क्वेश्चन बेस्ड असतील. तर मॅथ्स आहे 20 मार्क्ससाठी. तर हे होतं तुमचं आता पेपर सेकंडचं क्वेश्चन्सचं डिस्ट्रीब्युशन, म्हणजे क्वेश्चन कोणत्या सब्जेक्टवर किती येतील एकदम डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे. तर याच्यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपलं सक्सेस निश्चित आहे. ठीक आहे. तर हे होतं तुमचं एक्झाम पॅटर्न पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 मध्ये काही जास्त नाही, इंटेलिजन्स टेस्टवर आधारलेले क्वेश्चन आहेत. तर पेपर सेकंडमध्ये थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवून अभ्यास करावा लागेल. MTS ही परीक्षा तुम्ही का द्यायची, या परीक्षेचे काय फायदे आहेत ते आता आपण बघूया. आता ज्यावेळेस 12वी झाली त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठं पण प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश परीक्षा अनिवार्यच आहे. मेडिकलसाठी असू द्या किंवा इंजिनिअरिंगसाठी असू द्या, नीट, JEE अशा वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत. या परीक्षेचा जर पाया आपल्याला पक्का करायचा असेल तर आतापासून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची हे आपल्याला माहिती पाहिजे. ग्रॅज्युएशन नंतर जसं UPSC असते, MPSC असते, तर ही पण स्पर्धा परीक्षा MTS ही जर परीक्षा आपण दिला तर त्याची पण तयारी आपली याच्यामध्येच होऊन जाते. ती कशी काय, तर आता जो काही सिलेबस असतो MPSC किंवा UPSCला जवळजवळ 10वीपर्यंतचा जो ज्यांचा सिलेबस किंवा पक्का असतो ते MPSC आणि UPSC परीक्षेमध्ये हमखास यशस्वी होतात. ठीक आहे. आता MTS या परीक्षेमध्ये तुम्हाला काय काय बक्षिसं मिळतील, तर आता MTSमध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय वेगवेगळ्या बक्षिसांचा दर्जा आहे. वेगवेगळे असे नंबर्स काढले जातात. राज्यामधून जर प्रथम आलं तर तुम्हाला ₹5,000 मानधन मिळेल. राज्यामधून जर द्वितीय आलं तर ₹3,000 आणि राज्यामधून जर तृतीय आलं तर ₹2,000 मानधन मिळतं. तर मानधनासाठी आपण परीक्षा नाही देत, आपली तयारी व्यवस्थित करण्यासाठी आपण परीक्षा दिलीच पाहिजे. आणि जर तुमचा MTSच्या गुणवत्ता यादीत नंबर आला तर त्यासाठी काहीतरी वेगळं मानधन आहे. ₹1,000 एवढं मानधन तुम्हाला 1 वर्षाकरता मिळतं. शिवाय तुम्हाला तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय जर तुमचा नंबर आला तर त्यासाठी पण वेगळं मानधन आहे. तर MTS ही स्पर्धा परीक्षा तुम्ही जरूर द्या. जर अभ्यास केला तर काहीच अवघड नाही.